श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे फक्त योगायोग नाही. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा भक्ताचं मन खूप भरून येतं तेव्हा मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वतः तयार करतो. कदाचित गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप शांत झाला आहात. पूर्वीसारखं हसत नाही, मनातील गोष्टी कोणाला सांगत नाही आणि सगळ्यांमध्ये असूनही स्वतःला एकटं समजता. कधी-कधी मनात एकच प्रश्न येतो, मी एवढं सहन का करतोय? माझ्यासाठी चांगले दिवस कधी येणार? आज कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी देणार आहेत. तुमच्यासमोर 4 अंक आहेत, 3, 5, 2 आणि 4. स्वामींचं स्मरण करा आणि मन ज्या अंकाकडे पुन्हा पुन्हा जात आहे तो अंक निवडा, कारण हा संदेश तुमच्यासाठीच असू शकतो. अंक 3. जर तुम्ही 3 अंक निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत की तुम्ही खूप काळापासून मनातील वेदना लपवून जगत आहात. लोकांना वाटतं की तुम्ही आनंदी आहात, कारण तुम्ही कधीच तुमचं दुःख चेहऱ्यावर दाखवत नाही. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मनातील जखमा पुन्हा उघड्या होतात. स्वामी म्हणतात, तुझ्या शांततेमागचं दुःख मला दिसतं. तुम्ही अनेक वेळा स्वतःला सावरलं, अनेक वेळा तुटूनही पुन्हा उभे राहिलात, पण प्रत्येक वेळी थोडंसं मन मागे राहिलं. तुमच्या आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही मनापासून हवी होती, पण ती तुमच्या हातातून निसटली आणि आजही त्या आठवणीने मन भरून येतं. स्वामी सांगत आहेत, ती वेदना व्यर्थ गेलेली नाही, कारण त्या वेदनेने तुम्हाला अधिक मजबूत केलं आहे. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल जी तुम्हाला पुन्हा आशा देईल, पुन्हा विश्वास देईल आणि पुन्हा जगायला शिकवेल. स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्यासाठी मी योग्य वेळ जपून ठेवतो, म्हणून निराश होऊ नका, कारण आपकेसाठी एक सुंदर वळण जवळ येत आहे. अंक 5. जर तुम्ही 5 अंक निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुम्ही आयुष्यात खूप लोकांना साथ दिली, पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही एकटे पडलात. हेच तुमच्या मनाला सर्वात जास्त दुखावतं, कारण तुम्ही कोणाकडून खूप काही मागितलं नव्हतं, फक्त थोडी साथ हवी होती. स्वामी म्हणतात, तू लोकांसाठी जे केलं आहेस त्याची नोंद माझ्याकडे आहे. आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चांगुलपणाची किंमत कोणीच समजली नाही, पण स्वामी सांगत आहेत, योग्य वेळ आल्यावर त्यात चांगुलपणाचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या मनात पैशाबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा भविष्याबद्दल काही चिंता आहे आणि त्यामुळे तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या आहेत. पण आता परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात होणार आहे. एक नवीन मार्ग समोर येईल जो आज तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या मनावरील मोठा भार कमी करेल. स्वामी म्हणतात, धीर धर, तू कल्पना करतोस त्यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्याकडे येत आहे. अंक 2. जर तुम्ही 2 अंक निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमचं मन खूप कोमल आहे. तुम्ही सहज कोणावर प्रेम करता, सहज कोणाला आपलंसं मानता आणि म्हणूनच जास्त वेळा दुखावले जाता. कदाचित एखाद्या व्यक्तीने, एखाद्या नात्याने किंवा एखाद्या विश्वासघाताने तुमच्या मनावर खोल जखम केली आहे. तुम्ही ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करता, पण काही आठवणी सहज जात नाहीत. स्वामी म्हणतात, जे तुझ्यापासून दूर गेलं ते तुझं नव्हतंच. हे ऐकायला कठीण वाटेल, पण काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात, आयुष्यभर राहण्यासाठी नाही. तुमच्या आयुष्यात आता नवीन ऊर्जा येणार आहे, नवीन विचार, नवीन संधी आणि नवीन आनंद. आज जे रिकामेपण वाटतंय ते कायम राहणार नाही, कारण स्वामी तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात लिहित आहेत. स्वामी सांगतात, भूतकाळाच्या राखेत बसू नकोस, तुझ्यासाठी नवीन पहाट तयार आहे. अंक 4. जर तुम्ही 4 अंक निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुम्ही खूप जबाबदाऱ्या सांभाळत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही मजबूत आहात, पण आतून तुम्ही खूप थकलेले आहात. सगळ्यांची काळजी घेताना स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. तुमच्या मनात अनेक अपूर्ण इच्छा आहेत, अनेक अपूर्ण स्वप्न आहेत, ज्यांना तुम्ही परिस्थितीमुळे बाजूला ठेवलं. स्वामी म्हणतात, तुझ्या त्यागाची मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही जे काही गमावलं ते व्यर्थ जाणार नाही, कारण तुमच्या संयमाचं फळ आता जवळ येत आहे. एक अशी गोष्ट घडेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी खरंच तुमच्या सोबत होते. आज ज्या गोष्टीची चिंता वाटते तीच गोष्ट काही काळानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. स्वामी म्हणतात, तू जिथे हार मानतोस तिथून मी काम सुरू करतो, म्हणून अजून थोडा विश्वास ठेवा, कारण तुमच्या जीवनातील सुंदर अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. मित्रांनो, तुम्ही कोणता अंक निवडला? 3, 5, 2 की 4? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर एकदा मनापासून लिहा,
जय श्री स्वामी समर्थ.